सोलापूरमध्ये विशेष सखोल मतदार यादी पुनर्निरीक्षण अर्थात SIR मोहिमेच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने कार्यकर्त्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन केले आहे. काँग्रेस भवन येथे झालेल्या या शिबिराचे उद्घाटन खासदार प्रणिती शिंदे यांच्या हस्ते झाले. यावेळी बोलताना प्रणिती शिंदे यांनी प्रत्येक BLA बूथ प्रमुख आणि कार्यकर्त्यांनी BLO यांच्याशी समन्वय ठेवून पात्र मतदारांची नावे मतदार यादीत कायम राहतील यासाठी दक्षता घेण्याचे आवाहन केले. यासोबतच काँग्रेस व पुरोगामी विचारांच्या मतदारांची नावे SIR प्रक्रियेतून वगळण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी भाजपवर केला. त्याच्यामध्ये आपण चेक करायला पाहिजे की आपल्या लोकांची ज्यांची आपण फॉर्म भरलेले त्या सगळ्यांची नावं आली का नाही. जर कट झाले असतील तर ते शेवटचं नाही आहे. जी नावं कट झाली आहेत लगेच तुम्ही जर ती नावं दिली BLOला किंवा आम्हाला किंवा इलेक्शन कमिशनला ताबडतोब ती नावं परत इन्क्लूड होतील. तो वेळ बंगालकडे नव्हता, लक्षात घ्या. तो वेळ बंगालकडे नव्हता, तो वेळ आपल्याकडे आहे. म्हणून आपण दक्ष राहायला पाहिजे. कोणती एक तर पहिले प्रथम तो फॉर्म भरला गेला पाहिजे येणाऱ्या काही दिवसात आणि नावं कट होत आहेत, कोणाची कट होत आहेत त्या सगळ्यांना पुन्हा एकदा ऍड करणं हे अतिशय महत्वाची गोष्ट आहे. आम्ही तुमच्या मदतीला प्रत्येक वेळेस असणार. तुम्हाला असं एकटं नाही सोडणार की आता हे करायचं. एक्झॅक्टली यादी कधी डिक्लेअर होते, किती नावं कट कधी होणार आहे, नावं कट झाली तर पुढे काय करायचं हे सगळं तुम्हाला आज पण सांगितलं जाईल. म्हणूनच हे ट्रेनिंग महत्वाचं आहे आणि पुढे पण सांगितलं जाईल. तर वेळोवेळी आता तुम्ही आणि मी आणि आपण सगळे पुढचे 2-3 महिने जोपर्यंत ही प्रक्रिया चालू होते तोपर्यंत आपण संपर्कात असणार. ही फक्त पक्ष सेवा नाही, देश सेवा पण आहे. संविधानात विचार ठेवतो जो काँग्रेस आणि महात्मा गांधी आणि नेहरू आणि शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांच्या पुरोगामी महाराष्ट्राचा विचार करणारा विचारसरणीचा असलेला माणूस कट करण्याचं कट कारस्थान हे भारतीय जनता पक्ष करत असताना तुमची भूमिका महत्वाची ठरते. कारण का तुम्ही ज्या लोकांना सामील करून घेणार आहात त्यांची नावं कट नाही झाली पाहिजेत त्याची दक्षता तुम्ही घेणार. म्हणून तुम्ही देश सेवेचं एवढं मोठं काम करणार. कारण का आपला DNA देशाचा हा सर्वधर्म समभाव, लोकशाही आणि संविधान मानणारा पाळणारा आहे. तीच लोक ह्या प्रक्रियेपासून बाजूला ठेवण्याचं कट कारस्थान भाजप करत आहे हे तुम्ही मागच्या इलेक्शन मध्ये बघितलं. म्हणून आपल्या देशाचा DNA जर साठवून ठेवायचं असेल तर त्या सगळ्यांची नावं त्यांच्या मतदानाचा हक्क कोणी हिसकावला नाही पाहिजे याची दक्षता तुम्ही ठेवली पाहिजे. कारण का मतदारावरच अवलंबून असतं की कोणते गव्हर्नमेंट येतात, कोणती विचारसरणी या देशामध्ये ठाम राहते. आपल्या देशाची विचारसरणी ही संविधानावर चालणारी आहे. पण भारतीय जनता पक्ष मुद्दामून त्या विचारसरणीला उठून देशामध्ये जातवाद धर्माची कीड लावायचा ह्या पद्धतीत प्रयत्न करतोय. त्यांची नावं कट करून आणि फक्त जातीच्या धर्माच्यावर जे आधारित लोक असतात ज्यांना कामाशी काही घेणं देणं नसतं, ज्यांना विकासाशी काही घेणं नसतं त्यांना या प्रक्रियेत आणण्याचा प्रयत्न करतात. आणि जे खरोखर देशाच्या हितासाठी विचार करतात त्यांना बाजूला ठेवण्याचा प्रयत्न करतात. म्हणून तुम्हाला आता अंदाज आला असेल की तुमची भूमिका ही किती महत्वाची ठरणार आहे. सरदार सरांनी सांगितल्याप्रमाणे लोकशाही, संविधान आणि प्रत्येक पात्र मतदाराचा मतदानाचा हक्क सुरक्षित ठेवण्यासाठी कार्यकर्त्यांनी तळागाळात सक्रियपणे काम करण्याचे आवाहनही त्यांनी यावेळी केले. प्रशिक्षण शिबिराला काँग्रेसचे जिल्हा व शहर पदाधिकारी, BLA 2 प्रतिनिधी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.